लोरियल इंडियाने जाहीर केले आहे की त्यांचे बद्दी हिमाचल प्रदेश, चाकण, महाराष्ट्र येथील उत्पादन प्लांट, मुंबई आणि बंगळुरू येथील संशोधन तसेच इनोव्हेशन सेंटर्स, त्याचप्रमाणे महत्त्वाच्या मेट्रो शहरातील कार्यालये आता 100% अक्षय ऊर्जेवर चालत आहेत. हवामान बदलाशी झगडताना अधिक शाश्वत संचालन मॉडेल उभे करण्याच्या लोरियलच्या भावी लक्ष्यास तसेच ग्लासगो COP26 येथे भारताने व्यक्त केलेल्या आपल्या महत्त्वाकांक्षी नेट झिरो उत्सर्जनाच्या लक्ष्यास अनुसरून हा महत्त्वाचा टप्पा लोरियलने गाठला आहे. 1 दशकापेक्षा जास्त काळापासून लोरियल इंडिया आपल्या भारतातील संचालनाचा पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव पडावा यासाठी ऊर्जा सजग निर्णयांच्या माध्यमातून शाश्वत वृद्धीसाठी प्रयत्नरत आहे. लोरियल अक्षय ऊर्जा प्राप्त करण्यात पारदर्शकता आणि माग काढण्याच्या क्षमतेला प्राधान्य देते. त्यासाठी त्यांनी अशा प्रणाली लागू केल्या आहेत. आपल्या ऊर्जा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोरियलने हिमाचल प्रदेशात नदीच्या जवळ आपली सुविधा असल्याचा लाभ घेऊन जलविद्युतचा वापर केला आहे, तर महाराष्ट्रात राज्य समर्थित पवन आणि सौर ऊर्जेचा उपयोग केला आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत महाराष्ट्रातील लोरियलच्या चाकण प्लांटने दीर्घकालीन वीज खरेदी करारासह पवन आणि सौर ऊर्जेचा अंगीकार केला असून नैसर्गिक वायूची जागा बायोमास बॉयलरने घेतली आहे. हवामानावर आधारित स्रोत अनुपलब्ध असताना देखील विश्वसनीय ऊर्जा पुरवठा निरंतर मिळावा याची खातरजमा करण्यासाठी हा प्लांट सोलर पॅनल्सचा उपयोग करतो. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करताना लोरियल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक असीम कौशिक म्हणाले, भारतातील आमच्या 30व्या वर्षात या लक्षणीय सिद्धीमधून स्वतःचा कायापालट करण्याची आमची वचनबद्धता दिसते. यामध्ये आपला व्यवसाय जबाबदारीने वाढवताना लोरियल इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या शाश्वततेची मानसिकता आणि लवचिकता देखील दिसून येते. शाश्वतता हा मूल्य शृंखलेचा प्रत्येक टप्प्याला सामावून घेणारा एक निरंतर प्रवास आहे. भारतात 100% अक्षय ऊर्जेचा टप्पा गाठणे हा आमच्या शाश्वततेचा प्रवासातील अनेक टप्प्यांपैकी एक टप्पा आहे. लोरियल इंडिया विज्ञानाधिष्ठित लक्ष्यांना अनुसरून व्यवसाय कार्यात बदल करण्याचे चालू ठेवेल आणि आमच्या बिझनेस इकोसिस्टीमला अधिक शाश्वत जगाकडे घेऊन जाण्यासाठी सक्षम बनवेल, असेही त्यांनी नमूद केले. In terms of making sure that there are efforts made on that side, right? So it's very important for us, or let me put it or rephrase it to say the financial results are as important as the extra financial results. So what we do in plants like Pune, Baddi, or even in our third-party manufacturers to make sure that the impact on the environment is consistently looked at in terms of reducing. But beyond that is our duty back to the society, which is super important, right? And this is where today in India, through our CSR projects, today we try to bring back a very focused approach on creating and focusing on 3 things and creating a very big impact on that. And I want to thank Anuradha for leading this charge for the group in India. And I also want to thank Dr. Rukmini and Pratham for being our great partners, because in a country like India it is not about 10 people, 20 people, 30 people, right? It is about scale. And there are people who have dedicated their lives in optimizing, figuring out how to bring scale in a country like India. And I want you guys to give a big round of applause to Dr. Rukmini and Pratham, because you should tell your story. It's important for all of these people from our plant to know the story of Pratham as well. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.